भंडाऱ्याच्या जवाहरनगर ठाणे पेट्रोल पंपावर आहोत। बघू शकतो आपण इथे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत पेट्रोलसाठी पाहायला मिळत आहेत। खरं पाहायला गेलं तर या पेट्रोलसाठी ज्या रांगा लागलेल्या आहेत या रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे पोलिसांच्याही कुठेतरी इथं तगडा बंदोबस्त लागलेला पाहायला मिळतो। कारण की ज्या प्रमाणात इथं गर्दी होत आहे, नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे आणि मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे आणि त्यासाठी म्हणून ही गर्दी जी आहे ही सांभाळण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची अडचण असुविधा होऊ नये यासाठी म्हणून पोलिसांचाही बंदोबस्त इथे लागलेला आहे। आपल्याला बोलण्याकरिता काही प्रवासी आहेत, आपण नेहमी थेट जाऊन घेऊया। काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि कशा प्रकारची अडचण तुम्हाला पेट्रोलसाठी होते? राजाराम फुलकर माझे नाव आहे। इंदर राजाराम फुलकर। सर्व नागरिकांना या ठिकाणी खूप पेट्रोल भरासाठी अडचण होत आहे। या ठिकाणी 3-4 तासापासून रांगेत लागलेले आहेत, तरी खूप गर्दी होत आहे आणि खूप अडचणींना सामोर जावं लागत आहे नागरिकांना। नक्कीच खरं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात अडचणी नागरिकांना होत आहेत। रात्री 12 वाजतापर्यंत या पेट्रोल पंपावर जे आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि पोलिसांच्या बंदोबस्तात पेट्रोलचे वितरण करण्यात आले। आताही बघू शकता आपण पोलिसांच्या बंदोबस्तात पेट्रोलचे वितरण होत आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत, लांब ज्या रांगा आहेत त्या लांबच लांब रांगा इथं लागलेल्या आहेत आणि अशा प्रकारे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करत आता पेट्रोल भरावं लागत आहे। रुपेश सपाटे, TNN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।